आणि मोठी आणि महत्त्वाची घडामोड अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना कोर्टानं दोषी ठरवलेलं आहे। मेधा किरीट सोमय्या यांनी अब्रू नुकसानीचा खटला याचिका दाखल केलेली होती। संजय राऊतांविरोधात ही याचिका दाखल करण्यात आलेली होती। आज या संदर्भात सुनावणी झाली आणि संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। त्यांना 15 दिवसांच्या कैदेची आणि 25,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे। संजय राऊत यांनी शौचालय घोटाळ्याचे आरोप मेधा किरीट सोमय्या यांच्यावर केलेले होते। या सगळ्या प्रकरणाची सुनावणी शेवटी कोर्टात सुरू होती। मेधा सोमय्या यांनी अब्रू नुकसानीचा खटला दाखल केलेला होता आणि आता राऊतांना 25,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे। अब्रू नुकसानीच्या या खटल्यात संजय राऊतांना कोर्टानं दोषी ठरवलेला आहे। आज या सगळ्या प्रकरणी सुनावणी पार पडलेली आहे। कोर्टानं संजय राऊतांना या संपूर्ण प्रकरणी दोषी ठरवलेला आहे। या सगळ्या संदर्भात आपण बोलूया। भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। प्रवीण दरेकरजी, अब्रू नुकसानीच्या खटल्यात जी याचिका मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेली होती त्या खटल्यात कोर्टानं संजय राऊतांना दोषी ठरवलेला आहे। पहिली प्रतिक्रिया काय? मला वाटतं अति झालं की त्या ठिकाणी माती होत असतं। संजय राऊत कोणाची भाईबिडा न बाळगता त्या ठिकाणी टोकाचं बोलत असतात। राजकीय टीका टिप्पणी इथपर्यंत ठीक आहे, पण महिलांच्या अब्रू नुकसानी संदर्भात त्या ठिकाणी अब्रू संदर्भात वक्तव्य करणं मला वाटते बेजबाबदारपणाचं लक्षण आहे। परंतु त्यांच्या जिभेला कुठल्याही प्रकारचा लगाम नाही, कुठल्याही यंत्रणा त्या ठिकाणी त्यांना आवरू शकत नाही। आणि मग अशा वेळेला कोर्टानेच आता आपण थांबायला पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतनं त्यांना दंडाची त्या ठिकाणी सोय केलेली आहे, सांगितलेलं आहे आणि 15 दिवसाची शिक्षा अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे। त्याचं स्वागत झालं पाहिजे, कारण आपण बघाल की कोणाची अब्रू काही रस्त्यावर पडलेली नाहीये आणि आपल्याला भाषण स्वातंत्र्य असलं, वक्तव्य काही करायचा अधिकार, तरी कोणाच्या अब्रूवर त्या ठिकाणी शिंतोडे उडवले जातील किंवा त्यांच्या अब्रूला धक्का लागेल अशा प्रकारचं वक्तव्य करणं उचित नाही। आणि मला वाटतं एक चांगलीच चपराक न्यायालयानं या ठिकाणी दिलेली आहे। त्यातला तरी संजय राऊत बोध घेतील असं मला वाटतं आणि जे अशा प्रकारचे वाचाळवीर आहेत त्यांनाही एक प्रकारचा संदेश कोर्टाच्या माध्यमातून गेला असं मला वाटतं। नक्कीच, धन्यवाद प्रवीण दरेकरजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। अब्रू नुकसानीच्या खटल्यात मेधा किरीट सोमय्या यांनी जी याचिका दाखल केलेली होती त्या खटल्या प्रकरणी शिवडी कोर्टानं संजय राऊतांना दोषी ठरवलेला आहे। त्यांना 25,000चा दंडही सुनावण्यात आलेला आहे।